आजचा व्लॉग खूपच मस्त असणार आहे, कारण दोन गोष्टी योगायोगाने तुम्हाला दोन गोष्टी बघायला मिळणार आहेत जी मी प्रामुख्याने करतो. तर एन्जॉय करा. आज माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा कोइन्सिडन्स होतोय, कारण हाच शर्ट मी माझी पहिली रील ह्या म्हणजे आत्ताच्या चालू अकाउंटवरती पहिली रील बनवताना घातला होता आणि आता मी व्लॉग चालू करतोय तर हाच शर्ट मी घातलाय. हा शर्ट लकी ठरू शकतो माझ्यासाठी, काय माहिती. बघू, असंच मनात विचार आला सकाळी की बाबा सगळी जग दुनियाचं ब्लॉग करते, आपण पण करावं. म्हणजे ते करतेत म्हणून नाही, पण असंच आतून आलं की बाबा आत्ता करावं. तसं तर मी रील करायला 2 महिने आधीच सुरू केलं तर 2 महिने झाले मला. तेव्हा मला वाटलं नव्हतं की बाबा आपण ब्लॉग वगैरे करावं. विचार येत होता, पण वाटलं की काय आपण करणार आणि मध्येच सोडून देणार, मग ते काय बरोबर वाटणार नाही आणि लॉंग टर्म साठी पण चांगलं नाही. ते उगाच आपणच आपल्याच नजरेत खाली पडल्यासारखं काल चालू केलं आणि नंतर परत लगेच बंद केलं. तसं व्हायला नको म्हणून मी नव्हतं केलं, पण आता आलंय मनातून, बघूया काय होतंय. तर मित्रांनो, आता मी चाललोय दुकानात. सकाळ सकाळी आवरलं मस्तपैकी सगळं. माझी सकाळ व्हायला 11-12 वाजते. काय करू, घरात आवरायला लागते सगळं. पण रोजचं एकच रुटीन आहे, सकाळी आवरणे, घरात जरा मदत करू लागणे, जेवणे, डबा घेणे आणि दुकानात जाणे, एवढंच. ज्यांचा व्यवसाय असते त्यांचं दुसरं काही टाइम टेबल पण नसते, वेगळं काहीतरी. कधीतरी एखाद दिवस त्यांनी ठरवला तर बाहेर फिरायला वगैरे. कधी कधी ना विचार येतो की बाबा जी व्लॉग करतात ना लोक, आता एखाद्याचा व्लॉग आपल्याला आवडतो, आपण त्याचा व्लॉग बघतो, त्यात काय लय फॅन्सी नसते बरं का, नॉर्मलच असते. तो नुसता जरी स्टील जरी असलं कॅमेरा, नुसता जी आपल्याला व्ह्यू दिसतोय तेच आपण बघत राहतो. कशात गुंततो नक्की काय माहित आपण, पण आपण त्या व्लॉगला ऍडिक्टेड, म्हणजे आपल्याला त्याचं ऍडिक्शन होतं, ऍडिक्ट होतो त्याला. माझ्या ब्लॉगला किती जण ऍडिक्ट होतात काय माहित, देव जाणे. पण करत राहीन, बघू. आणि मध्ये मूड ऑफ वगैरे झाला नाही पाहिजे, काहीतरी नाही का लाईफ मध्ये असतात प्रत्येकाच्या. रोजचा दिवस सारखा नसतो, काय ना काय होतं. त्यावेळेस त्या मूड मध्ये करूशी वाटत नाही. कुठं आपला घाण झालेला चेहरा दुसऱ्यांना दाखवा, म्हणजे तुम्हाला दाखवा आणि तुमचा मूड कुठं खराब करा. आधीच तुम्ही पण वैतागलेला असताय, त्यामुळे कुठंतरी तुमचा टाइम वेळ जावा म्हणून तुम्ही ते व्लॉग चालू करून बसता किंवा दुसरं काहीतरी बघता. त्यात पण जर तुम्हाला सडलेला चेहरा बघायला मिळत असेल तर मग तुम्ही पण म्हणणार आहे कशाला बघा. पण मला खरं सांगू का, ती ऍक्टिंग वगैरे करायला, म्हणजे खोटं वागायला नाही आवडत. उगाचच आपण खुश आहे दाखवायचं जगाला आणि आपण आतून खुश नसायचो, ते नाही आवडत मला. जे आहे ते आहे. चिडलो असलो किंवा काय झालं असलं, मूड ऑफ असला तरी पण टाकतो, बघा तुम्ही. एक गोष्ट तरी लक्षात आल्या माझ्या, की जेवढं ऑनेस्ट राहील म्हणजे सोशल मीडियावरती पण आणि रिअल लाईफ मध्ये पण, तेवढं चांगलंच आहे. रिअल लाईफ मध्ये त्याला खूप तप करायला लागतोय ऑनेस्टीचा. खरं तर ते काय तुम्ही 2 दिवस ऑनेस्ट राहिला म्हणून लगेच तुमचं सगळं लाईफ चेंज होते असं नाही. तुम्हाला खूप काळापर्यंत तुमच्या मागं काही ना काही लागणार, तुम्हाला लोक फसवणार, असल्या गोष्टी होणार किंवा नाराज करणार लोक. पण तरी पण आपण जसं आहे तसं राहायचं. मी तर तोच प्रयत्न करतो. मी काय परफेक्ट नाही, मी पण माणूसच आहे, पण प्रयत्न तर चालू आहेत. थांबलो का, कारण इथं काम चालू आहे रस्त्याचं. हे बरं आहे, मला काहीतरी आता आयडिया आली बरं का.
बोललं म्हणजे बोलण्यासाठी तुमच्याकडून मीच एखादा प्रश्न विचारायचा. कसं आहे ट्रिक, आपोआपच कॉन्व्हर्सेशन वाढते. ह्याच्यात पण मला असं हे करायचं नाही बरं का, डुप्लिकेट नाही राहायचं. मुद्दामूनच काहीतरी विचारा, कशाला ठरवून प्लॅन करून. आता स्क्रिप्टेड गोष्टी चांगल्या असतात बरं का, पण अनफिल्टर्ड पण मला पर्सनली जास्त आवडतं. काही लोक तर अनफिल्टर्ड मध्ये पण स्क्रिप्ट टाकतात रे. काय करणार, त्याशिवाय त्यांना त्या लेवलचं सक्सेस पण मिळत नसतं. माझ्यासोबत एक ट्रॅजेडी झाली. व्हिडिओ चालू केला होता व्लॉग, 15 मिनिटाचंच रेकॉर्डिंग झाली, नंतर बंद झाला आपोआपच. मला माहीत नव्हतं की 15 मिनिटापर्यंतच रेकॉर्डिंग होतं, त्यानंतर बंद होतं. काहीतरी सेटिंगमध्ये चेंजेस करायला लागतील. पण मी आता झाडांकडे आलो आहे, तुम्हाला मी झाडं दाखवतो. जेव्हापासून झाडांची व्यवस्थित काळजी घ्यायला मी चालू केली तेव्हापासून झाडांना चांगला ग्रोथ आहे. हे बघा नवीन झाड आहे, त्याला कसं फुटवे फुटून आलेत मस्तपैकी. आणि हे जुनं झाड आहे, हे फक्त काठी होती, खालून वरपर्यंत फक्त काठी होती, आता वर फुटून आले. मला एक भीती होती की बाबा नवीन झाडांचीच ग्रोथ आहे का काय, जुनी झाड काहीच ग्रो होत नव्हते. पण मी तुम्हाला दाखवतो आता, जी जुनी झाड आहेत त्यांना पण चांगली ग्रोथ यायला लागल्या. हे बघा एवढं फुटून आले. आणि फक्त इथंच नाही, प्रत्येक फांदीला तसं फुटून आले. अजून तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे पण जुनं झाडच आहे. 2-3 वर्ष तर झाले असतील, पण व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळं ते तसेच राहिले होते. एवढी साईड होती त्याची आणि काही फुटून येत नव्हतं. आता बघा हे नवीन फोटो आला आहे इथनं. फुल तण होतं, ह्याची दिसते ना जमीन, इथून इथंपर्यंत फुल भरलं होतं. सगळं काढलं मी आणि माझ्या भावाने. आता आहे व्यवस्थित सगळे झाड. इथं मी बरंच एक्सपेरिमेंट केलं तर जरा फेल केलं ते. इथं पण तण उगून आलं, मुळा, गाजर वगैरे, मेथी हे सगळं आलं जे लावलं होतं, पण त्यात तण आले. मल्चिंग करून त्या मल्चिंगमध्ये होल पाडून मग मी बी लावलं पाहिजे होतं प्रत्येक गोष्टीचं, मग अजून चांगला झालं असतं. असू द्या, माणूस चुका करूनच शिकतो. हे बघा, हे इथं नवीन झाड लावले. तुम्हाला हे झाड दाखवता असताना व्हिडिओ बंद झाला. काय प्रॉब्लेम झाला मला समजलंय. काय होतंय, स्टोरेज फुल झाल्यामुळं ते आपोआपच व्हिडिओ बंद होतोय. आता ही जी प्लॉट तुम्हाला दिसतोय ना, ही सगळी झाडं जळली होती. म्हणजे आग लागल्यामुळं ती साईडून आग आली, जाळाला, आणि हे सगळं जळून गेलं. आता ह्या झाडाला पण बघा मस्त असे फुटवे आलेत. ज्यावेळेस आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला फळ मिळतं ना, तेव्हा भारी वाटतं. आता हे अजून काहीच नाही, अजून बरीच ग्रोथ झाली पाहिजे होती आत्तापर्यंत. जर आधीपासूनच मी इथं असतो तर काळजी घेतली असती, तेव्हा अजून चांगले आले असते झाडं. ठीक आहे, काय हरकत नाही, करू आपण. चला आता मग दुकानात जाऊया, आणि तुम्हाला दुकानात काय काय गोष्टी असतात ते मी तुम्हाला सांगतो जमलंच तर. झालं बघा, गरम व्हायला सुरुवात झाली. गाडी थोडा वेळ उन्हात असली ना, झालं का, 11 वाजता निघालं तर ठीक, 1-2 वाजले निघायला तर विषय संपला म्हणून समजा. तर गाडी कशी चालवायची हेच विसरलो मी या गरमीमुळं. चला तर मग आता निघूया. झाडांना पाणी चालू केले, परत यायचं 2 तासांनी बंद करून टाकायचं. तुम्हाला मी ना तिथं दुकानात पोचल्यानंतरच दुकान दाखवतो. तुम्हाला मी ना दुकानात पोचल्यानंतरच तिथं तुम्हाला दुकान दाखवतो. आता गाडी चालवतो. आणि जी लोक पहिल्यांदाच माझा ब्लॉग तर पाया, आणि ज्या लोकांना माझ्याबद्दल काय माहीत नाही त्या लोकांसाठी हा ब्लॉग वरदान ठरणार आहे. कारण मी ह्या ब्लॉगमध्ये माझ्या 2 मेन गोष्टी दाखवत आहे तुम्हाला. नको बाबा, हे नकोच. चला तर निघूया आता, दुकानाकडे मी चाललोय. चला आता मी दुकानाकडं
चला मग आता मी दुकानात चाललोय, तर तुम्हाला तिथं पोहोचल्यानंतर ना दुकान दाखवतो कसं आहे ते. पोहोचलोय मी दुकानासमोर थांबलोय, तुम्हाला लांबून दुकान दाखवतो. समोर जी भव्य शोरूम दिसतंय तेच आहे आमचं दुकान. चला आता आत जाऊया. ट्रायपॉड घ्यायला लागतोय, हे हलतंय. एवढं व्हायब्रेशन फील होत नसेल असं वाटतंय, तरी पण ट्रायपॉड असलं की स्मूथ वाटेल अजून व्हिडिओ. हे बिलिंग काउंटर आहे. आणि हे आपलं ऑफिस म्हणू शकता, कॅश काउंटर. व्हिडिओ काढते हो, इकडे बघा, हे आमचे मॅनेजर. कॅश काउंटरला बसलोय. आता दिवसभरात काय इंटरेस्टिंग झालं तर तुम्हाला नक्कीच दाखवीन. आणि आजच्या ब्लॉगला पूर्ण विराम देईन. नमस्कार.